चला, जेव्हा एक्सची किंमत 5 असेल, तेव्हा एक्सचे केवल मूल्य काय असेल याचा विचार करा. म्हणजेच आपल्याला 5चे केवल मूल्य काढायचे आहे. आपण फक्त एक्सच्या जागी 5 ठेवलेले आहेत. 5चे केवल मूल्य म्हणजे संख्या रेषेवर 0 पासून 5चे अंतर. आता आपण एक संख्या रेषा काढूया आणि या संख्या रेषेवर आपण 0 पासून 5चे अंतर मोजणार आहोत. तर आपण मोजूया 0 पासून संख्या रेषेवर आपण मोजलं 1 2 3 4 5. तर आपल्याला दिसायला मिळतं की 5 हे 0 पासून 5 या अंतरावर आहे. त्याच्यामुळे 5चे केवल मूल्य म्हणजे काय, तर 5. आता तुम्हाला समजलंच असेल की ही अगदी सोपी संकल्पना आहे. आता आपण थोडं वेगळं उदाहरण पाहूया. जेव्हा एक्सची किंमत ऋण 10 असेल तेव्हा एक्सचे केवल मूल्य काय येईल. तर आपण एक्सच्या जागी ऋण 10 ठेवूया. म्हणजे आपल्याला 0 पासून ऋण 10चं अंतर पाहायचं आहे. तर मोजूया. ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 5, ऋण 6, ऋण 7, ऋण 8, ऋण 9 आणि ऋण 10. मला इथे संख्यारेषा थोडी वाढवावी लागली. तर ऋण 10 हे 0 पासून किती दूर आहे, तर ते 0च्या डावीकडे 10 अंतरावर आहे. म्हणून तुम्ही इथे 10 लिहाल, नाही का. म्हणूनच लक्षात ठेवा, केवल मूल्य नेहमी एक धनराशी असते आणि जेव्हा आपण कोणत्याही संख्येच्या केवल मूल्याचा विचार करतो तेव्हा ते खऱ्या अर्थाने त्या संख्येचं धनरूपच असतं. चला, आता अजून एक उदाहरण बघूया. इथे आपल्याला एक्स बरोबर ऋण 12 असताना एक्सचे केवल मूल्य काढायला सांगितले. म्हणजेच आपल्याला ऋण 12चे केवल मूल्य काढायचे आहे. यासाठी आपल्याला संख्यारेषेकडे पाहायची देखील गरज नाही. ते फक्त ऋण 12चे धनरूप असणार आहे. ते बरोबर 12 असेल. याचाच अर्थ असा की ऋण 12 हे 0 पासून 12 अंतरावर आहे. आपण ते इथे काढून दाखवू शकतो. इथे ऋण 11 आहे आणि मग ऋण 12 अगदी तिथेच असेल. तो 0 पासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 या अंतरावर असेल.